हाय फ्रेंड्स, कशा आहात? राजश्री 1986 या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा ब्लॉग खरंच खूप नकोसं झालतं मला। नकोसं म्हणजे का बोरिंग झालतं। सकाळी चिडचिडपणा जास्त झालती माझी, कारण सकाळचे बघितलं तुम्ही 8:15 वाजत आले। सकाळी माझ्या सिलेंडर टाकीने मला धोका दिला। जे नको होतं तेच घडलं, कारण सकाळी स्वयंपाक करताना असं काही जरी घडलं ना तर नको वाटते, कारण सकाळची आपली धावपळ असते आणि धावपळीत असले टाकी संपलं ना तर नकोसं वाटते, कारण जोडायला वेळ लागत नाही पण स्वयंपाक सगळा आपला कच्चा राहतो, त्यामुळे नको वाटतं। तर हे आहे छोटं रेग्युलेटर, त्याचे फायदे मी सांगते तुम्हाला पुढे। आणि स्वयंपाक कच्चा राहिलं ना तर आपल्या लेडीजना खूप टेन्शन येतं, आणि माझ्यासोबत असं काही घडलं ते जे नको घडायला पाहिजे होतं। तर हे बघा, हे छोटं रेग्युलेटर मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं, हे छोटं रेग्युलेटर आहे ते आपल्या सेफ्टीसाठी आहे, जेणेकरून जे घातपात होण्याची शक्यता असते आपल्यासोबत ते टाळतं या छोट्या रेग्युलेटरने। कारण जे लिकेज वगैरे असलं ना तर हा छोटा रेग्युलेटर तिथं काटा असतो ना टायमिंगचा, ते आपोआप पडतो। तर सकाळी बघा माझा सगळा स्वयंपाक असाच राहिलेला। कुकरसुद्धा माझं नीट शिजलं नव्हतं कुकरमधलं पण। आणि हे आहे वायसर, कारण जे टाकी मी आणलेली ना बसवायला ते रेग्युलेटर बसतच नव्हतं काही केल्याने, त्यामुळे वायसर जुन्या टाकीचं वायसर काढून आणलं आणि आपल्या म्हटलं नवीन टाकीला बसूया। पण जुन्या टाकीचं पण वायसर लवकर निघत नव्हतं आणि नवीन टाकीचं पण वायसर लवकर निघत नव्हतं, त्यामुळे आणि जरा जास्त चिडचिडपणा होत होता माझा। तर मुलांनी मदत केली मला ते वायसर घालण्यात, पण ते पण वायसर काही केल्यानं निघत नव्हतं आणि निघत पण नव्हतं, आणि जे निघालं ना वायसर ते नंतर व्यवस्थित बसत पण नव्हतं। तर करायचं काय, खूप मला टेन्शन आलं सकाळी। हे बघा, हे वायसर जे नवीन घातलेलं ते बसत पण नव्हतं, आणि शेवटी काय झालं ते वायसर खराब झालंच। आणि जे आहे जुनं वायसर खराब झालं, जे नवीन होतं तेच बसवलं अनेकदा। म्हटलं चला अनेकदा बसून बघूया, पण त्याचा पण काही फायदा झाला नाही। जी टाकी होती ना ती परत आपले टाकी काढली जुनी, आणि भावेशला म्हटलं जा चेंज करून आणचा। सकाळी लवकर मिळत नव्हतं, पुन्हा म्हटलं शेजाऱ्यांकडून टाकी मागून आणली आणि आपलं स्वयंपाकाला चालू केलं। सुरुवात केली मी, कारण का माहिती आहे का, सकाळी आपण जाण्याची गडबड असते। तर भावेशला म्हटलं जी तू टाकी आणलेला आहेस ना ती टाकी परत आपल्याला जे शेजारींनी मदत केलेली आहे ना त्यांना देऊन ये, कारण असे शेजारी खरंच खूप भारी असतात, आपल्या वेळेला मदतीला येतात। तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुमच्यासोबत पण असंच काही घडतं का? सकाळी सिलेंडर संपले की माझ्यासारखी तुमची पण चिडचिड होते का? नक्की कमेंट करून सांगा। आणि न्यू असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।